हरिओम। त्रिविक्रम योगी क्रियाज एंड हीलिंग एकेडमी में आपलं स्वागत आहे. आपण ची बॉलच्या सिरीज मध्ये सेकंड पार्ट बघत आहोत ची बॉलचा की ची बॉल आता बनवायचा कसा. आपण त्याची माहिती पाहिली, कलर्स पाहिले वेगवेगळे. तर आपण ची बॉलचा वापर करत असताना त्याची रेखेला कॉल करणं, ची बॉल बनवणं आणि तो किती वेळ हातामध्ये पकडणं, तो कसा सोडणं, इथपर्यंत सगळ्या डिटेल्समध्ये माहिती घेणार आहोत. जे काय मागच्या राहायचं असेल, कोणाचं बघायचं राहिलाय व्हिडिओ वगैरे, त्यांनी नक्की बघा. आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करत जा जरा YouTubeला सगळेजण. आणि ची बॉल, तुम्हाला ची बॉल समजला, एक चेंडू म्हणजे चेंडूसारखा आकार म्हणजे त्यालाच आपण ची बॉल म्हणतो. त्यालाच रेकी ची बॉल. आता बघा, आपण ची बॉल बनवताना पहिल्यांदा रेकीला कॉल करायचा असतो. कसं करायचं असतो? हा असा हात करायचा, ची बॉल बनवता. रेकी ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. रेकी ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो, कारण की मला ची बॉल बनवायचा आहे. रेकी ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो, कारण की मला ची बॉल बनवायचा आहे. रेकी ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो, कारण की मला ची बॉल बनवायचा आहे. असं 3 वेळा कॉलिंग करायचं, असा हात करून. नंतर आपला हात चेंडूच्या सारखा असा समोर घ्यायचा. एक चेंडू बसेल मोठा फुटबॉलसारखा. हे ब्रह्मांडीय ऊर्जा, हे रेकी आहे, हे ईश्वरीय शक्ती, हे परमात्म्याची शक्ती, जी कृष्णाची शक्ती, दत्तगुरूंची शक्ती, दत्तगुरू बाप्पांची शक्ती. कृपा करून माझ्या हातामध्ये ची बॉल तयार करा, ची बॉल तयार करा, ची बॉल तयार करा. डोळे झाकायचे शांत चित्ताने आणि आपण काय करायचं, हातामध्ये गोल बनतोय अशी कल्पना करायची. आणि हा गोल एकदम सुंदर अशा प्रकाशाचा आहे. त्यामध्ये शुभ्र पांढरा शुभ्र प्रकाश वरनी क्रिएट होतोय, सुरू होतोय. आणि हाची बॉल बनत आहे. आणि आपल्या हातामध्ये बघा ऊर्जा फील करायची हळू. आपल्या हातामध्ये जाणवायला लागतं. रेखीय ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा, ईश्वरीय शक्ती हाची बॉल तयार होऊन दे. मग खालून बी जाणवतं आपल्याला व्हायब्रेशन आणि इकडून बी असे जाणवतात. हात जवळ येत नाही लवकर. तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर लगेच ऊर्जा जाणवणार. नसेल करत तर उशीर लागणार. हातामध्ये एक दबत बी नाहीये किंवा हात मागे दाबला जातो ची बॉल बनवताना. ठीक आहे. असा आपण हातामध्ये बॉल बनवायचा. आता हा ची बॉल बनवत असताना ची बॉलमध्ये मूलाधार चक्र हील करत असेल, हाडांचे काही त्रास असतील किंवा बाकी, तर ची बॉलमध्ये कल्पना करायची आपल्या त्रिनेत्रातून की या ची बॉलमध्ये आपण रेड कलर भरत आहोत. रेड कलर. तर ह्या ची बॉलमध्ये आता व्हाईट प्रकाशाने हा ची बॉल बनलाय आपल्या हातामध्ये बघा. तर यामध्ये आपण रेड कलर आपल्या थर्ड आयमधून सोडतोय, जातोय अशी कल्पना करायची. आणि हा ची बॉल पूर्ण मूलाधार चक्राकरता बनत आहे आणि यामध्ये पूर्ण लाल रंग भरला जात आहे. आणि या लाल रंगामध्ये पूर्ण पॉझिटिव्हिटी, पॉझिटिव्ह गोष्टी सगळ्या क्रिएट होत आहेत. हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, ते सगळे यामध्ये क्लिअर होणार आहे. हाची बॉल आपण फील करायचा आपल्या हातामध्ये जाणवतं. इकडं गेला, तिकडं गेला. हात की तुम्हाला ते जाणवायला लागतं, की हात जवळच येत नाही. मी बघा किती काय केलं तर हात जवळ येत नाही माझा. दूर होत असतो. ची बॉल बनला की हात ऑटोमॅटिक दूर होत असतो. कारण ब्रह्मांडीय ऊर्जेला आपण सांगत असतो, की ची बॉल बनव. तर हा ब्रह्मांडीय ऊर्जाने ची बॉल आपल्या हातामध्ये जो बनवलाय, त्या ची बॉलमध्ये अफर्मेशन द्यायचं, की माझे मूलाधार चक्राचे सगळे प्रॉब्लेम सुटत आहेत. माझे मूलाधार चक्राचे सगळे प्रॉब्लेम सुटले आहेत, असंही म्हणू शकता. माझे मूलाधार चक्राचे सगळे प्रॉब्लेम सुटले आहेत, सुटले आहेत, सुटले आहेत. हे ब्रह्मांडी ऊर्जा हातची बॉल घ्यायचा. आपल्या क्राउनपासून असा हात वरनी खालीपर्यंत घेऊन यायचा पूर्णपणे. आता हातची बॉल आपल्या मूलाधार चक्रामध्ये सोडायचा. हातची बॉलची कल्पना जी आहे ती समोरच्या बाजूनी मूलाधार चक्रामध्ये हातची बॉल जातोय आणि पूर्णपणे शांतपणे एकाग्र करायचं आणि मूलाधार चक्रावरती ध्यान केंद्रित करायचं आणि बॉल सारखा हात तिथंच धरून ठेवायचा समोरच. कुठं? मूलाधार चक्राच्या समोर. आणि तिथं आपल्याला ची बॉल जाणवू लागतो. मग तिथं ऑटोमॅटिक हिलिंग चालू होतं. हे ब्रह्मांडीय ऊर्जा ची बॉलने माझं डीप हील कर, मूलाधार चक्र बॅलन्स कर, ऊर्जावान कर. त्यातले सगळे नकारात्मक घटक जे असतील किंवा नकारात्मक ऊर्जा असतील त्या नष्ट कर.
ची बॉलमध्ये सगळ्या नकारात्मक ऊर्जा ग्रास्प करून घेऊ देत आणि पॉझिटिव्ह ऊर्जा ज्या आहेत ची बॉलच्या, त्या सगळ्या मूलाधार चक्रामध्ये जाऊ देत. मूलाधार चक्र हील होऊ लागतं. आता ही गोष्ट तुम्ही करा प्रॅक्टिकली. मी जे सांगितले फक्त ते कंटिन्यू करा तुम्ही. हात वरती करा पुन्हा एकदा तुम्ही. रेकीला 3 वेळा कॉल करा. ब्रह्मांडीय ऊर्जा प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे रेकी आई प्रवाहित हो. ईश्वरीय शक्ती, जीवन शक्ती प्रवाहित हो. डीप श्वास घ्या. आणि यामध्ये श्वास घेतल्यानंतर आपल्या हातामध्ये फील करा बॉल. दोन्ही हात जवळ घ्या. मी सांगितले असे चेंडू पकडल्यासारखा मोठा व्हॉलीबॉल आणि व्हॉलीबॉलच्या बोटं जुळलेली असावीत. पिरॅमिड सारखा हात असावा. नेहमी सांगितले मी पिरॅमिड सारखा हात बनवायचा. तर ह्या हातामध्ये बघा बॉल बनतोय कल्पना करा. त्या बॉल मोठा असावा. टेनिसचा बॉल नाही बनवायला सांगितलं मी. काय काय टेनिसच करतो. किती सांगितलं व्हॉलीबॉल बघितलं नाही का माहित. मुळात पूर्ण बॉल बनवा तो. त्या बॉलमध्ये अफर्मेशन द्यायचे. रेड कलर बघायचा अगोदर की तो मुलाधारला आपण पाठवतोय. मग लाल कलर व्हाईट प्रकाशाने आधी बॉल बनेल. त्यामध्ये तुम्ही थर्ड आय मधून रेड प्रकाश म्हणजे लाल कलर सोडाल. पूर्ण बॉल लाल होईल. त्यानंतर तुम्ही म्हणाल की माझे मूलाधार चक्राचे सगळे प्रॉब्लेम संपूर्णपणे संपत आहेत, संपत आहेत. आणि तो बॉल हळुवारपणे मूलाधार चक्रापाशी घेऊन यायचा आणि चक्रामध्ये सोडून द्यायचा. कल्पना करत राहायचं की माझं मूलाधार चक्र बॅलन्स आहे. त्यातली सगळी नकारात्मक ऊर्जा ची बॉलमध्ये भरली जात आहे आणि सकारात्मक ऊर्जा पूर्ण मूलाधार चक्रामध्ये भरत जात असून पूर्ण प्रकाशमय लाल कलरने मूलाधार चक्र भरत चाललेलं आहे. एक त्याला आच्छादन येत आहे, पॉझिटिव्ह एनर्जी वाढत आहे आणि बॅलन्स होत आहे. मूलाधार चक्राचे सगळे जे प्रॉब्लेम असतील ते सुटत चाललेले आहेत. हेल्थ आपली चांगली होत आहे. कुठलेही गुडघ्याचे, हाडांचे आजार असतील ते व्यवस्थित होत आहेत. पूर्ण हे चक्र व्यवस्थित बॅलन्स होत आहे अशी कल्पना करत राहायचं. या चक्रामध्ये ऊर्जा जाणवत आहे बघा. मूलाधारला गेले की तुम्हाला ऊर्जा जाणवू लागेल हळूहळू. डोळे बंद करायचे आणि मूलाधार चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं. तो ची बॉल आपल्याला कंपन जाणवतील. काही व्हायब्रेशन्स म्हणतो ना तसे कंपन निघतात आणि ती कंपन मूलाधार चक्रामध्ये जाऊन मूलाधार चक्र क्लीन होत असतं. त्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात डीपमध्ये. हा बॉल तुम्ही बसून बनवला आणि झोपून हील केलं स्वतःला तरी चालू शकतं. अशा पद्धतीने आपण ची बॉलचा वापर करून मूलाधार चक्र हील करू शकतो. नंतर अफर्मेशन देत राहायचं की माझं मूलाधार चक्र पूर्णपणे बॅलन्स आहे, संतुलित आहे. त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे. सकारात्मक ऊर्जाने परिपूर्ण होत चाललेलं आहे मूलाधार चक्र. मूलाधार चक्रामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा अवसाद नाहीये. पूर्णपणे चक्र क्लीन आहे, व्यवस्थित कार्य करत आहे. श्री गणेशाच्या कृपेने मी सक्षम आहे म्हणायचं. श्री गणेशाच्या कृपेने मी सक्षम आहे. श्री गणेशाच्या कृपेने मी सक्षम आहे. श्री गणेशाच्या कृपेने मी सक्षम आहे. श्री गणेशाच्या कृपेने मी सक्षम आहे.
त्यानंतर पुन्हा रेखीय ऊर्जेला धन्यवाद बोला. रेखीय ऊर्जेला धन्यवाद. लास्टला सांगेल मी ची बॉलचं काय करायचं, ठीक आहे? तोपर्यंत चालू राहू द्या healing. इथपर्यंत समजलं ची बॉलची सोपी पद्धत. आता यानंतर आता आपण ग्रीन कलरचा ची बॉल बनवणार. तो कशासाठी? हर्ट चक्रासाठी, ठीक आहे? सेम पद्धत. रेखीय ऊर्जेला म्हणायचं, रेखीय ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. रेखीय ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. कारण की माझ्या अनाहत चक्रासाठी ची बॉल बनवायचा आहे. रेखीय ऊर्जा प्रवाहित हो, प्रवाहित हो. कारण की मला अनाहत चक्रासाठी ची बॉल बनवायचा आहे. कारण की मला अनाहत चक्रासाठी ची बॉल बनवायचा आहे. आता आपण कल्पना करायची की आपल्या हातामध्ये ची बॉल बनतोय. प्रॅक्टिस करा माझ्यासोबत. हातामध्ये ची बॉल बनतोय. एक बॉल होतोय आपल्या हातामध्ये. बॉल कसा असतो? गोल. अशी कल्पना करायची का ऊर्जेची? हा ची बॉल एकदम ऊर्जेने भरत चाललेला आहे. एकदम पांढरी शुभ्र, एकदम भरगच्च ऊर्जा येत आहे आणि त्यामध्ये पूर्णपणे हा बॉल ट्रान्सपरन्स व्हाईट प्रकाशाने भरलेला आहे. या ची बॉलमध्ये ब्रह्मांडाची ऊर्जा पूर्णपणे भरत चाललेली आहे. बॉलचे व्हायब्रेशन्स वाढत आहे, ताकद सुद्धा वाढत आहे. या ची बॉलचा वापर आपण अनाहत चक्रासाठी करणार आहोत. म्हणजे अनाहत चक्राचा कलर बघा गवतासारखा असतो. एकदम हिरवा. आता यामध्ये थर्ड आय मधून आपण ची बॉलमध्ये एकदम हर्टचा हिरवा कलर जाताना गवतासारखा बघा. एकदम हिरवा हिरवा हा बॉल होत आहे आणि या बॉलमध्ये सगळीकडे हा कलर पसरत असून पूर्ण बॉल हिरव्या कलरचा झाला आहे. आता हा ची बॉल फील करायची का हातामध्ये? तुमच्या हातामध्ये काहीतरी जाणवतंय बॉल सारखं असं फील करायचे का गोल गोल? आता हा ची बॉल हातामध्ये पकडा आणि त्या ची बॉलला अफर्मेशन द्या. माझ्या हृदयाचे अनाहत चक्राचे सगळे जे काही प्रॉब्लेम असतील ते या ची बॉलमध्ये ची बॉलच्या ऊर्जेने संपणार आहेत पूर्णपणे. माझ्या हृदयामध्ये प्रेम, करुणा, दया, क्षमा, शांती, विश्वास, सबुरी निर्माण होत आहे. हा ची बॉलमध्ये प्रेम, प्रेम निर्माण होत आहे. हार्ट चक्राचे सगळे ब्लॉकेज दूर होत आहेत. आता हा ची बॉल आपल्या अनाहत चक्राच्या पाठीमागे सोडायचा आहे. हा ची बॉल घ्या आणि हळुवारपणे तुम्ही मागं पाठीमागे सोडलाय अनाहत चक्राच्या मागे. ची बॉल अनाहत चक्रामध्ये शिफ्ट हो. ची बॉल अनाहत चक्रामध्ये शिफ्ट हो. आता फील करायचं पुढं बी. व्हायब्रेशन फोडून द्यायची एनर्जी आणि मागून फील करायचं त्याला. आता बघा हा ची बॉल आपल्या अनाहत चक्रामध्ये गेलेला असून आपलं अनाहत चक्र पाठीमागून बॅलन्स होत आहे. त्यातले काही जे अवरोध असतील, अनावश्यक ज्या नकारात्मक ऊर्जा असतील, त्या सगळ्या नष्ट होत चाललेल्या आहेत. त्यामध्ये पूर्ण प्रकाशाने, प्रेमाने, आनंदाने हृदय भरत चाललेलं आहे. हृदयामध्ये प्रेम, करुणा, क्षमा, शांतीची निर्मिती होत आहे. क्रोध कमी होत आहे. हृदयाचे हार्ट चक्राचे हार्ट ब्लॉकेज असतील, दुसरे काही ब्लॉकेज असतील, तर सगळे दूर होत आहेत आणि हृदयामध्ये व्हायब्रेशन्स येत असतील बघा तुमच्या आता हार्ट चक्रामध्ये. आता हृदयाचे अनाहतचे व्हायब्रेशन्स वाढले असतील. पूर्णपणे अनाहत चक्र हील होऊन द्यायचं. माझं अनाहत चक्र बॅलन्स होत आहे, संतुलित होत आहे. अनाहत चक्रातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होत आहेत. हृदयामध्ये प्रेम, करुणा, दया, क्षमा, शांती, श्रद्धा, सबुरी अनिरुद्ध पटीने वाढत चाललेली आहे. अनिरुद्ध पटीने वाढत आहे. माझं हृदय प्रेमाने फुलत आहे. हृदयाचं कमळ मोठं होत चाललेलं आहे.
हृदयामध्ये प्रेम निर्माण होतंय. खूप सारी ऊर्जा हृदयामध्ये साठत आहे, जी की प्रकाशाच्या निर्मळ, स्वच्छ अशा स्वरूपात आहे. हृदयाचे सगळे जे पेन असतील, त्रास असतील पाठीचे सुद्धा हृदयाच्या मागचे सगळे कमी होत आहेत. हृदयामध्ये आनंद निर्माण होत आहे, प्रेम निर्माण होत आहे, चेहऱ्यावरती स्माइल वाढत आहे आणि हा प्रकाश कॉन्फिडन्स सुद्धा देत आहे. आपलं हृदय जे असतं ना, ते खूप महत्वाचं असतं. अनाहत चक्राला आपण हील करणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या हृदयामध्ये येणारे व्हायब्रेशन, जाणारी ऊर्जा फील करायची पूर्णपणे. ब्रह्मांडाच्या रेखी ऊर्जेच्या कृपेने माझा अनाहत चक्र दिव्य होत आहे. अनाहत चक्रामध्ये एक दिव्य ज्योत निर्माण होत आहे. सगळी नकारात्मक शक्ती नष्ट होत आहे. हा ची बॉल आपल्याला सतत हील करत राहील. जास्तीत जास्त वेळ आपण फक्त ते बघायचं. डोळे शांत झाकायचे आणि त्यावरती काम चाललंय ते फील करायचं. हृदयामध्ये काय व्हायब्रेशन येतात. कुठे काय लागतंय, फील होत असतं, कुठं दुखत असतं. ते हळूहळू वेदना कमी, कमी, कमी होत जातात. हृदय हे प्रेमाने भरत जातं. हृदयामध्ये एकदम हलकसं वाटू लागतं. कुठलाही दबाव, कुठलेही ताण तणाव वाटत नाही. एकदम निर्मळ, स्वच्छ असं शांत चित्ताने हृदयाची टिकटिक ऐकू आली पाहिजे इतक्या लेवलला जाऊन हील करायचं. आपल्या हृदयाला हा ची बॉल पूर्णपणे हील करत आहे. एकदम फिलिंग घ्यायच्या सगळ्या. रिलॅक्स. हे ब्रह्मांडीय ऊर्जा, थँक यू सो मच, धन्यवाद. हे त्रिविक्रमा, थँक यू सो मच, धन्यवाद. हे रेकीचे गुरु डॉक्टर मिकाऊ सरांना थँक यू सो मच. मॅडम तकाता मॅडम असतील, जिजारो हॅशी सर असतील, सर्वांना थँक रेकी शिक्षकांना थँक स्वतःला थँक जाणवले का व्हायब्रेशन सगळ्यांना? हो सर, जाणवलं. सर सर डोळ्यातनं पाणी येते मग जाणवलं. रोज इकडे गेले की डोळ्यातनं पाणी काय येते पण बॅलन्स होईल आता ना काय. तर असं डोळ्यातनं भरपूर पाणी येतं. आणखीन काय चुंबकासारखं जाणवतं, फील होतं. असून द्या, हिल हो हो. हो सर, असं मागे मागे लुटल्यासारखं. व्हायब्रेशन होतं. पण सर पाठीत दुखत होतं पण माझ्या. ते हळूहळू कमी होतं. ते बॅलन्स व्हायला लागतं ना, तेव्हा ऑटोमॅटिक होतं ते. बॅलन्स होतात ना आपल्या शरीरातले काय एनर्जीज, तर त्या बॅलन्स होऊ लागतात. जागी ना एकदम थंड थंड वाटतं. खूप छान थंड थंड वाटतंय. हा, ब्लॉकेज. जवळ येत नाहीत सर असे. जवळ येत नाहीत, असं लांबच जातात. हो, लांबच जातो, ऊर्जा वाढत जाते ना. हो, आणखी जवळ असं होतं आणि डोळ्यातनं म्हणजे असं इथं जवळ डोळ्यातनं करायचं. पाणी आपोआप पाणी येतं काय म्हणे. त्यासाठी हातामध्ये गॅप ठेवायचा एवढा. प्रेशर करता येत नाही जास्त. हा, प्रेशर असं जाणं. लांब जाते ते. तर मला ना मच्छर प्रेशर चावत होती, जाणवते पण ते असं. पण मी ना म्हणजे सहन करत होती, एवढी शक्ती आलेली. हे जास्त आहे सर. सर तुम्ही उत्तर नाही दिलं. छान डोळ्यातनं जाणवतंय. पाणी काय येते पण अहो सांगितलं ना, ते अनाहत चक्र येत असतं डोळ्यातून पाणी. चांगली गोष्ट आहे. तुमचं अनाहत चांगली चक्र आहे. चांगलं काम करते. हृदयामध्ये प्रेम असेल तर ते प्रेम होत आहे असतं जास्त. आनंद. जास्त प्रेम आहे. तुम्ही ही बॅलन्स करा चक्र, ओव्हर ऍक्टिव्ह असल्यावर असं होत थोडं. हं.
इमोशनली जास्त खूपच इमोशनल जास्त गुंतागुंतीचं इमोशनल असल्यावर ठीक आहे. तर कसं आहे माहितीये, डोळ्यातून पाणी केव्हा येतं माहितीये, जेव्हा आपण जास्त प्रॉब्लेम मध्ये आणि पहिल्यांदा असं करतो ना तेव्हा येतं. ते हे हा पण त्यांचं प्रॉब्लेम ते तर वेगळे आहे. प्रॉब्लेम होईल. पण जास्त ओव्हर ऍक्टिव्ह झालं तर तसं होतं. काय नाही, बॅलन्स करा रेखीने. सगळ्यांना समजतंय. नंतर नाही येत, नंतर हळूहळू पाणी नाही येत. हम्म. बाकीचे इकडं समजलं हे काय का आपण करतोय ते. अनाहत चक्राला मागून बॉल सोडायचा. ठीक आहे, लक्षात ठेवा. कसं सोडायचं कारण मग? आपलं जास्त हर्ट कुठं असतं, मागच्या बाजूला असतं. पुढून धरपा पाठीमागे. धरपा धरपा 3 लेयर असतात. त्याच्या आत असतं, मागून सोपं असतं हील करणं. मग पटकन हिलिंग होते. कळलं? पाठीमागून असं हम्म. सर आणि मूलाधार चक्राला फोडून चिबॉल दिला, अनाहतला पाठवून दिला आणि बाकीच्या चक्रांना कसं द्यायचं? ते हळूहळू शिकवते बघूयात. तुम्ही गडबडच इतकी करता की पुढचं शिकायचं की नाही का तुम्हाला तोंडी ओरली सांगून टाकू. त्यामुळे विसरते. हम्म. लोक चांगलं तुम्ही काय करा, स्वादिष्ठान चक्राला देताना हिलिंग फोडून द्या. मणिपूर चक्राला करतो. फोडून आणि मागून बॉल बनवून हिलिंग द्यावी लागते. ठीक आहे. विशुद्धी चक्राला समोरून हिलिंग द्यायची. आज्ञा चक्राला समोरून द्यायची, क्राऊनला वरून द्यायची. पण क्राऊनला ऑटोमॅटिक हिलिंग मिळत असते हळूहळू, कारण खालचे व्हायब्रेशन मला पोहोचत इतकं असतात. द्यायचंय. अलग लक्षात. या बॉलमध्ये आपलं वात, पित्त, कफ या गोष्टी संतुलित होत असतात. कोणाला वाताचे त्रास असतात, कोणाला पित्ताचे असतात, कफ असतो, ओज, तेज वगैरे असतं ना, आपण म्हणतो की या सगळ्या गोष्टी आपल्या बॅलन्स होत असतात. आणि या बॉलमध्ये आपण एखादा स्पेसिफिक प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही म्हणताल, सर सगळीकडे बॉल सोडून आम्ही बसतो. नाही. जिथं स्पेसिफिक दुखतंय खूप, जिथं खूप त्रास होतोय, तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त बॉलचा वापर करता. आता तुम्ही झोपणार आहे. बॉल बनवायचा, तिथं सोडायचा, झोपून जायचं. ऑटोमॅटिक हिलिंग होणार की नाही तुमच्यात? तुम्हाला स्पेसिफिक हात ठेवायची गरज नाहीये. एकदा बॉल सोडला की तुम्ही झोपी गेला तरी चालते तुमच्या ज्यावर. फक्त सरळ झोपायचं. वाकडं तिकडं झोपायचं नाही. कारण हिलिंग पण चालू असतं. सर पण आपण आवाहन केलं ना उद्या की ऊर्जाला, मग डिलीट नाही करायचं? ते नंतर पण. त्यांना पहिल्यांदा काय चालू करायचं आणि बंद करायचं काय तसं नाही, आता आपण आवाहन बंद. केले ना, म्हणून आता हा मी सांगतोय, बोलतोय, तुम्हाला सांगणार आहे माहिती. जरा हेच तुमचं इमोशनली हेच खूप म्हणता ना तुम्ही, कावड वाटते पण हा. तुम्हाला उतावळेपणा म्हणतोय. याचं तुम्ही लगेच कुठल्या गोष्टी लगेच पुढच्या पातळीवर जायचं म्हणता. तर हे इमोशनली असतं की ते लगेच असं वाटतं की चला पुढं पुढं पुढं. तर हे तुमचं बॅलन्स करा चक्र. तुम्हाला सांगितले चक्र बॅलन्स करायची पद्धती. त्यानुसार फरक पडतो लगेच. सर एक बोलायचं होतं. हम्म. सर ते आज पौर्णिमा आहे ना, हम्म. तर मग मी खिडकीमध्ये बसलेली, तिकडे चंद्र पूर्ण गोल दिसत होता. तर मी हम्म. खिडकीमध्ये बसून पडदा उघडून तिकडे मगाशी मेडिटेशन केलं ना, मला खूप छान वाटलं. हो. चक्रा पौर्णिमेचं मेडिटेशन मेडिटेशन छान केलं. असतं. हां. करत जा. पौर्णिमेला मेडिटेशन करत जा. पौर्णिमेमध्ये ऊर्जा खूप वाढत असते. म्हणजे आता मैदानात जाऊन बसायची गरज आहे का खिडकीत बसलं तरी चालतं घरात? तुम्हाला जिथून जिथं सोयीस्कर वाटेल, तुमच्या घरात तुम्हाला वाटतंय व्यवस्थित, घरात चंद्र बसा. दिसेल. बाहेर सेफ वाटत असेल तर बाहेर बसा. तुमच्या याच्या सोयीनुसार. बाहेर गारठ आहे, थंडी थंडी वाजते. आहे. थंडी उगीच वाजते थंडीत पण. जाण्यापेक्षा ती ऊर्जा सगळीकडे येते असते चंद्राची. असं काय नाही की बाहेर बसा. तुम्ही घरात जरी बसला तरी ती चालू असते. कारण ज्वार भाटा म्हणतो ना आपण, की हे येत असतं. ल काय म्हणतो, समुद्राचं पाणी एक लहरी येतं. मोठ्या लाटा येत असतात. भरती. या लाटांची ऊर्जा खूप क्रिएट होत असते आणि ती आपल्या शरीरात पाणी असतं. भरती ओटी. भरती 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 ओटी होते. म्हणतो, भरती भरती ओटी ओटी. भरती येते ती. होते. तर पाण्याचा आणि चंद्राचा खूप संबंध आहे शीतलता. ज्यावेळी पौर्णिमा असते तेव्हा आपली एनर्जी हा बघा भरती किती येते, हाय हो. लेवल असते. भरती ओटीच्या वेळेस. मी ही एनर्जी आपल्याला खूप मदत करत असते. आपली चंद्र जसा हे होत जातो, वाढत जातो, तसं आपली एनर्जी वाढत जाते. आपल्यामध्ये एक वेगळं हे दाखवते चैतन्य. पोटामध्ये पाणी असायला हवं, फक्त पोट ड्राय नसायला हवं. आणि तिकडं जशी समुद्रात भरती ओटी होते, तसे आपल्या शरीरातही खूप सारे पौर्णिमेचे बदल होत असतात. पौर्णिमेच्या दिवशी खूप चांगल्या सुद्धा घटना घडतात. पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात जास्त आत्महत्या सुद्धा होतात. कारण हेच की पौर्णिमेच्या दिवशी भांडणं-तंडणं झाली ना, तर इतकी जोरात होतात, की म्हणजे ते अग्रेसिव्हनेस येतो.
ऊर्जा वाढते म्हणजे काय, खूप आक्रमकपणा येतो. तुमचं कंट्रोल राहत नाही. मग त्याने कधी-कधी बघा आपण एकमेकाचं ऐकत नाही. एखादं पाऊल सुद्धा मागे घ्यायला तयार होतो. मग ही कशाची एनर्जी असते? पौर्णिमेची एनर्जी असते. या पौर्णिमेच्या एनर्जीमध्ये मेडिटेशन वगैरे केला, तर त्याचा तुम्हाला फायदा खूप होतो. पुढील तुम्हाला 8-15 दिवस त्याचा बेनिफिट्स मिळत राहतात. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी मेडिटेशन करावं, भांडणं-तंडणं टाळावीत. आलं का लक्षात? पौर्णिमा ही ऊर्जा देणारी असते आणि कुठलीही गोष्ट तुम्ही कराल त्याला ताकद मिळत असते आणि तुमची 7 चक्रांना ऊर्जा मिळत असते. तुमचं बॅलन्स होत असतं त्रितत्व हे. आणि हे चंद्राच्या ऊर्जेमुळे होत असतं. मग मेडिटेशनला बसताना किंवा खूप स्ट्रेसमध्ये असतील, तर त्यांचा स्ट्रेस सुद्धा वाढतो. खूप अँक्झायटीमध्ये असतील, ते आधीच विचार करत बसतील. त्यांची अँक्झायटी अचानक खूप वाढते. का होतं पौर्णिमेला, की ते ऑटोमॅटिकली एनर्जी वाढत असते. मग तुम्ही त्या एनर्जीला जेवढी एनर्जी त्या विचारांना मिळणार, तेवढी तुमचे ते विचार येणं, काही फालतू सुसाईड असो, काय असो, तो जास्त होतात. मग भांडणं, खून, गुन्हेगारी सुद्धा असते जास्त बघा किंवा सुसाईड खूप होतात. त्याचं कारण एनर्जी खूप हायर लेव्हलवर काम करत असते. खूप सारे अवकाशात घडामोडी घडत असतात. ते कुठे अवकाशात, आपण कुठे जमिनीवर. त्या चंद्राचा परिणाम ह्याच्यावरल्या पाण्यात होतो समुद्रावल्या. मग समुद्रात पाणी, आपल्या शरीरात बी काय आहे? पाणी. पाणी आहे, जलतत्व. मग त्या जलतत्वावर परिणाम होत असतो आणि ते जलतत्व खूप ऊर्जा देत असतं. म्हणून पौर्णिमेला मेडिटेशन तर नक्कीच करत जा आणि केलंच पाहिजे. ठीक आहे. आता हे आज शिकवलेलं समजलं का इथपर्यंत? आता राहिला बॉल, ची बॉल. ची बॉलमध्ये जे आपल्या एनर्जी येते, निगेटिव्ह एनर्जी, तो ची बॉल आपण पुन्हा काय करायचा? मूलाधाराचा ची बॉल घ्यायचा आणि हे डॉक्टर मिकाऊ सर, हा ची बॉल या ब्रह्मांडामध्ये नष्ट करून टाका, नष्ट करून टाका, नष्ट करून टाका. परत दुसरा ची बॉल जिथं सोडला हर्ट चक्रातला, या ची बॉल मधली हे डॉक्टर मिकाऊ सर, याची बॉलची सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट करून टाका, नष्ट करून टाका युनिव्हर्समध्ये. आपण आपल्या गुरुला कॉल करायचे, जे मूळ आहेत ते. ते त्यांच्या पद्धतीने त्या बॉलची ती एनर्जी नष्ट करत असतात. त्यांनाही तितकाच तर पण ते किती मान-सन्मान वेळाने देणं गरजेचं. करायचं आता केल्यानंतर? तर तेच सांगतोय, तुम्ही रात्रभर टाकलं, सकाळी उठून केलं तरी चालेल. काय अडचण नाही. पण हे तुम्हाला दिलेलं आहे. आता एखाद्याचं खूप डोकं दुखतं, काय करायचं सुचत नाही. घरात कोण आजारी आहे. मग अशा वेळी हा बॉल बनवायचा आणि त्याच्या शरीरावरती सोडायचा आणि निवांत राहायचं. आपल्याला काहीच नाही प्रॉब्लेम. कारण बॉल काम करणार आहे. तुम्हाला काही अडचण नसते. तुम्ही हाताने कोणाला हील करणार नाही. कोणी आजारी असलं, काय असलं, त्याला या बॉल सोडायचा त्याच्या शरीरामध्ये. आणि त्याला त्या ठराविक प्रॉब्लेम असतो. आजारी असतो म्हणजे कुठं किडनी स्टोन होत असेल तर दुखत असेल, पोट असेल तर दुखत असतील तर मणिपूर चक्रात सोडा. मग असं सोडायचं, निवांत राहायचं आपण. म्हणजे तर आपण आपलं डिस्कनेक्ट बोलायचं. ती बॉल त्याच्या पद्धतीने तो काम करत राहतो. आलं लक्षात आता शेवटी कसं आहे, जर डिस्कनेक्ट काय करायचं समजलं? बॉल नष्ट कसं करायचा? बॉलमध्ये साठलेली नकारात्मक शक्ती डॉक्टर मिकाऊ सरांच्या हातात द्यायची. म्हणजे त्यांच्याकडे देतोय अशी कल्पना करायची. त्यांना सांगायचं, की हे नष्ट करून टाका. ते आपले गुरु आहेत, ते आपलं सगळं करत असतात. अशा पद्धतीने बॉल सुद्धा नष्ट केला जातो. मग ही बॉलची समजली एनर्जी तुम्हाला? सर कशा पद्धतीने वापरायचा? मुलांचा अभ्यास करत असतील, तर हा बॉल बनवायचा असा हातामध्ये आणि त्यामध्ये म्हणायचं, "हे ब्रह्मांडीय ऊर्जा, जो काय माझा मुलगा वाचतोय XYZ, तर त्याच्या सगळं लक्षात राहून दे." आणि या बॉलद्वारे त्याच्या जो काय वाचन करतोय ती ग्रास्पिंग पॉवर वाढू देत आणि वाचलेलं लक्षात राहू देत. त्याच्या डोक्यातली भीती वगैरे दूर होऊ देत. हा बॉल बनवायचा, असा ऊर्जा द्यायची त्याला, त्या डोक्यामध्ये सोडून द्यायचा. गुडघा दुखत असेल, तर तुम्ही म्हणणार कुठल्या कलरचा बॉल बनवायचा. जर पेसिफिक कुठं जर वेगळं काय होत असेल, खाली गुडघे वगैरे, तर व्हाईट प्रकाशाचा बॉल सोडून द्यायचा त्यामध्ये. ठीक आहे. त्याही सर त्या व्यक्तीचा नंतर बॉल बाजूला काढून नष्ट करायचा काम झाल्यावर. सर सर हं, हं. मग ते नाव घेऊन आपण हे करायचं ना, समजा आता हो, नाव. कोणाला हा करताय त्याचं नाव नको. हा कोणासाठी बनवताय, एखादी गोष्ट त्याचं हा घेता गिफ्ट वगैरे, तर तुम्ही त्या स्पेसिफिक नाव व्यक्तीच्या घ्यायचं. नावानेच घेऊन देता की नाही? तसंच हा प्रत्येक गोष्ट तुम्हाला ती करणं गरजेचं आहे. आणि मग आता ते आपण आता तुम्ही म्हणला की मुलाला अभ्यास करताना आपण ते देतोय चिबॉल, तर तो अभ्यास करतोय.
मग ते आता नंतर डिस्ट्रॉय करायचं मगाशी जसं सांगितलं की गुरुंना हो सांगायचं. कल्पनेने काढायचा आणि डॉक्टर मिकाओ उसोई सरांकडे सुपूर्द करायचा, नष्ट करा म्हणायचं. हा. ते करत असतात सगळं नकारात्मक शक्ती नष्ट. आपल्याला काय टेन्शनचं काम नाही. म्हणजे 5-10 मिनिटं ठेवायचं आणि परत आपण डिस्ट्रॉय करायचं म्हणजे. हो हो हा. आणि मगाशी जे तुम्ही म्हणला की अनाहत चक्राला मागून ची बॉल हील करतोय, तर हम्म ते असं म्हणजे समोरच हे करून फक्त अफर्मेशन द्यायची का हो म्हणजे मागं हात वगैरे न्यायची गरज नाही? अजिबात नाही. थोडंफार गेलं तिथं सोडला, गेला इथून तर आलं माघारी चालतेच झालं. हा हा एवढंच करायचं. तिथं मागं हात धरून बस अवघडले येतील. तुम्ही म्हणसाल नाही, हात का मागे जाईना. हा तेच लक्षात आलं नाही म्हणून विचार ते सोडायचं मागे निवांत राहायचं. म्हणजे सांग अशा हा. पद्धतीने तुम्ही ची बॉलचा वापर करू शकता. ठीक आहे. मायग्रेन साठी सांगा ना सर इथं. क्राऊन चक्राचं बी तसंच असते. क्राऊन मध्ये सोडून द्या. मायग्रेनचा त्रास आहे तर थर्ड आयला सोडा इंडिगो कलर मध्ये. हा इथं फक्त दुखते नाही माझे पाठ ते सगळं राहिले फक्त ते इंडिगो migraine कलरने तिथे सोडून द्यायचा ची बॉल झोपताना हो. निवांत आणि झोपायचं. का समोरून हिलिंग करताना चष्मा, बेल्ट काढून चामड्याचा असू नये. घड्याळ हातात ठेवू नये. सोन्याचं नाही. काय हातात घालू नये. नियम लक्षात ठेवा हिलिंग करताना. तर म्हणजे गळ्यामध्ये चैन काय मंगळसूत्र असेल तर ते पण ते मंगळसूत्र नाही. राहू द्या. ते सोडून बाकी स्टीलचं वगैरे किंवा हे असं बांगड्या ऊर्जा ग्रहण करणारं नका ठेवू की तुमची ऊर्जा त्यातच जाऊन बसते बाबांनो. ते त्रास करतं. तुम्हाला असं बांगड्या नका पण नाही समजू की घालायच्या. इलेक्ट्रिसिटीची पॉवर आणि ही एनर्जी सेम पद्धतीने मॅग्नेटिक वेव्ह असतात, फ्रिक्वेन्सी काम करत असते. हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला अरे समजल्या बाप. पाहिजेत. चष्मा घालायची काय गरज असते का डोळं बंद केल्यावर? तरी काही जण इतके हुशार असतात की मेडिटेशन करायचं असेल चष्मा घालून मेडिटेशन. मला तर कौतुकच करावं वाटतं. काय करतात तर काय माहित डोळे दाखवून त्या सर चष्म्यात. चष्म्याशिवाय डोळ्यावर ताण पडतो ना दिसत म्हणून नाही. चष्मा घालते. असं डोळं बंद टीव्ही केल्यावर बघताय. कुठून ताण येतो तुम्हाला? आणि नाही डोळं बंद केल्यावर काय मेडिटेशन फरक करता चष्मा पडणार आहे? काढते सर मी. मेडिटेशन करता चष्मा काढते. नाही मी बघितला सगळ्यांचं असेल काही मगाशी. जणांचं सगळ्यांना म्हणलंय मी त्यासाठी. हा नाही मी आजचं बघितला सेशन असेल. समजलं इथं हो हो रेकॉर्डिंग बंद करूयात. सर